पण परंपरा खूप मोठी असते. जसं कडूस नावाचं गाव आहे, तिथं 300 वर्षापासून सप्ताह चालू आहे, म्हणजे दिव्यता आहे. काही ठिकाणी सप्ताह लहान असेल, मंडप लहान असेल, पण कीर्तन ऐकावे असे कीर्तन असतात, त्याला सेव्यता म्हणतात. इथं आपल्या सगळ्यांचं सद्भाग्य उद्या आलाय. इथं भव्यता आहे, इथं मलंगनाथाची दिव्यता आहे आणि वारकरी संप्रदायाची सेव्यता आहे. हा त्रिवेणी संगम भव्यतेतून दिव्यतेकडे, दिव्यतेतून सेव्यतेकडे वृद्धिंगत व्हावा. ज्ञानोबांनी खऱ्या अर्थाने ते जीवन केलं. ज्ञानोबांनी वारकरी संप्रदायाचा पाय रचला. म्हाताऱ्या लोकांमध्ये एक श्रद्धा आहे. फार पूर्वीच्या काळामध्ये सांकव, सेतू, पूल, ब्रिज, एखाद्या पुलाचं आयुष्य वाढलं पाहिजे म्हणून त्या पुलाचा पाया भरायच्या अगोदर खाली काय द्यायचे? बळी द्यायचे. जर बळी दिला तर त्या पुलाचं आयुष्य वाढतं. खरं म्हणजे हा श्रद्धेचा अंधश्रद्धेचा भाग आहे, त्याच्यात आपल्याला जायचं नाही. पण तरी आपण श्रद्धा अंधश्रद्धा मानतोच. महिला वर्गामध्ये प्रचंड आहे, प्रचंड श्रद्धा आहे. दारावर कावळा बसला, कोणीतरी मरणार आहे, कनेक्टिव्हिटी कमी झाली. दारावर कावळा बसला, कोणीतरी येणार आहे. कुत्रे भुकायला लागले, कोणीतरी जाणार आहे. असं काही राहिलं नाही. सध्या भारतात कोणताही कुत्रा कधी कोणावरही भुकतोय. काय झालं? अमेरिकेचे 10 कुत्रे, बांगलादेशचे 10 कुत्रे, चीनचे 10 कुत्रे, पाकिस्तानचे 10 कुत्रे, तिथं सगळेच कुत्रे आहेत, पण आपण सिलेक्टेड निवडले 10 कुत्रे. अमेरिकेचे इटलीचे कुत्रे, असे सगळे एकत्र आले आणि त्या सगळ्यांनी सांगितलं आम्हाला भारतात येण्याचा परवाना द्या. आम्ही सांगितलं तुमच्या देशात, आमच्या देशात कशाला येत आहे? ते म्हटले नाही, आमच्या देशात तुमच्या भारतापेक्षा सगळं चांगलं आहे, पण आमच्या देशात कुत्र्यांना भुकायची परवानगी नाही. तुमच्या भारतात तसं नाही, कोणताही कुत्रा कधी भुकू शकतो. भारताला तशी काही मर्यादा नाही. कुत्रा भुकायला लागला, कोणीतरी जाणार आहे. दारावर कावळा बसला, कोणीतरी येणार आहे. मांजर आडवी गेली, निश्चित केलेलं काम होणार नाही. खरं म्हणजे असं काही नाही. तुम्ही माणसं, किमान तुम्ही तरी माझा भरोसा ठेवा. मांजर आडवी गेल्यानंतर काम होत नाही याच्यावर माझा भरोसा नाही. 24 तासामध्ये आपल्याला घरात किती वेळा मांजर आडवी जाते? कृपया माझ्याकडे लक्ष द्या. मी मांजरच सांगतो, मी मांजरच सांगतो. तुमचा झोप जर इकडे असेल तर मग शब्दाला प्रतिशब्द, साध्याला प्रतिसाद आहे. जर त्या मांजर आहेत, आपला बोका होऊ नये म्हणून मी मांजरच सांगतो. मांजर आडवी गेल्यानंतर काम होतं का होत नाही हा मुद्दा महत्वाचा नाही. बेटा, मांजर आडवी गेले ना 2 मिनिटं थांबलं पाहिजे. हे जे आई वडिलांनी शिकवलंय ना, त्यांच्यावर, संस्कारावर आमचा विश्वास आहे, हा मुद्दा महत्वाचा आहे. बळी दिल्यानंतर पुलाचं आयुष्य वाढतं का वाढत नाही याच्यावर आमचा विश्वास नाहीच आहे. पण खरंच बळी दिल्यानंतर जर पुलाचं आयुष्य वाढत असेल तर या वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानोबांनी भरला. आणि त्याचा पाया भरायच्या अगोदर माऊलींचे आई वडील विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता नावाचे 2 बळी आमच्या वारकरी संप्रदायाने सुद्धा दिले. म्हणून एवढं वैभव हे सहजासहजी प्राप्त झालं. स्वतः अनाथ आहे ज्ञानोबा, स्वतः अनाथ आहे, पण तुम्हाला मला स्थानात करतात. ज्ञानोबा तुमची माझी आई बनतात. वेदशास्त्र ज्योतिबा ही म्हणते ज्ञानाबाई आई, ज्ञानराज माझी, योगांची माऊली, ज्ञानाबाई माझी, अनाथाची माय, साधकाचा माय. Thank you.